दिल के हंसते ख्वाबों के रंगों से झलके जो बस। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अब्दुल भाई कुरैशी आणि मी आज तुमच्यासाठी आणलेला आहे पर्सेंटेज शेकडेवारी टक्केवारी। तर आज आपण यामध्ये व्हिडिओ भाग 8वा पाहणार आहे। यानंतरचे जर 7 व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर पाहून घ्या। आणि व्हिडिओ 8 मधला प्रकार 23वा आज आपण पाहणार आहे। प्रकार 23वा यामधला पहिला उदाहरण पहा विद्यार्थी मित्रांनो कसं आहे। राजचे मासिक उत्पन्न 15,000 रुपये आहे, त्यातील 9,000 रुपये खर्च करतो, तर राज उत्पन्नाच्या शेकडा किती टक्के बचत करतो। तर असा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे। इथे आपल्याला शेकडा काढायचा आहे, म्हणजे टक्के काढायचे। कशाचे टक्के काढायचे तर बचतचे। बचत किती टक्के करतो हे काढायचं आहे आपल्याला। तर सर्वात प्रथम काय करायचं, सर्वात प्रथम बचत काढत असताना किती रुपये त्याचा मासिक उत्पन्न, मूळ किंमत किती आहे तर 15,000। याच्यातून तो खर्च किती करतो 9,000, वजा करून टाका तर किती येणार 6,000। आता या 6,000 चं आपल्याला काय करायचं आहे, टक्क्यात रूपांतर करायचं आहे। कारण ही काय झाली, त्याची बचत झाली। ही काय झाली बचत, आणि या बचतच आपल्याला टक्के काढायला म्हटले आहे। तर काय करायचं, याचे टक्के काढायचे, म्हणून टक्के म्हणजे काय ते 100, म्हणजे गुणिले किती करायचं आहे 100। त्यानंतर भागिले मूळ किंमत किती आहे, मूळ किंमत आहे 15,000, मग 15,000 लिहून टाकायची। हे 3 कटले, हे 3 कटले, राहिले किती 100 6 15, तर 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10। आता किती आहे 3 ने 6 ला भाग घ्या, 3 एका 3, 3 दोन्ही 6, 20 दोन्ही 40। म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल विद्यार्थी मित्रांनो, 40% म्हणजे 6,000 रुपये। 6,000 म्हणजे 40%, म्हणजेच काय नाव त्याचा राज। राज किती टक्के बचत करतो तर 40% बचत राज करतो। यानंतरचा प्रकार 24वा आपण पाहू। आता प्रकार 24वा पहा। यामध्ये काय म्हणते, एका वर्षापूर्वी खेड्याची लोकसंख्या 10% वाढली होती, या वर्षी 20% वाढली, तर मूळ लोकसंख्येमध्ये शेकडा किती वाढ झाली, असा प्रश्न आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, वाढ झाली तर या वाढचे आपल्याला टक्के काढायचे। म्हणजे आपल्याला 2 वाढ दिलेली आहेत, एक आहे 10% आणि दुसरी आहे 20% वाढ झाली। ओके, आता काय पहिल्या वर्षीची वाढ, तर आपण लोकसंख्या म्हटलेलं आहे ते, तर एकूण लोकसंख्या आपण समजू 100, कारण टक्के काढत आहोत। काय समजायचं 100 लोकसंख्या। आता काय करायचं आहे, 100 मध्ये 10 टाकायचे। या 100 शेकड्यात किती टक्के वाढ करायची आहे 10%। 100% लोकसंख्या, याच्यात 10% वाढ केली तर 110। तर ही झाली आपली लोकसंख्या एका वर्षापूर्वीची। आता काय म्हणते, एका वर्षापूर्वीची ही काय झाली आपली मूळ लोकसंख्या, किती झाली मूळ लोकसंख्या। आता काय म्हणते दुसऱ्या वर्षी, काय म्हणते दुसऱ्या वर्षी म्हणजेच या वर्षी 20% वाढ झाली, म्हणजेच या मूळ लोकसंख्येत 20% वाढ झाली, म्हणजेच किती 22% वाढ झाली। किती झाली 22% वाढ झाली। तर या 22%ला याच्यात मिळवायचा आहे, 110 मूळ संख्येत मिळवायचा आहे। कारण वाढ म्हणते तर किती टक्के वाढ झाली हे काढायचं आहे आपल्याला।
तर काय करायचं आहे 110 अधिक 22 बरोबर 2 3 1 132. आता 132 मधून आपल्याला काय काढायची आहे मूळ लोकसंख्या. मूळ लोकसंख्या काढली किती होती 100. राहिला किती तर 32. किती राहिले 32. आणि 32 काय मग हे 32 आपले टक्के आहे म्हणजे 32% लोकसंख्या वाढली होती. अशा प्रकारे आपण काढू शकतो. यानंतर प्रकार 25वा पाहू. आता पहा प्रकार 25वा आहे. यामध्ये आपल्याला सांगितलेला आहे प्रश्न पहिला x चे 40% बरोबर 40 तर x बरोबर किती असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तर सेम तसंच प्रश्नानुसार मांडणी करायची आहे. चे म्हणजे काय असतो गुणाकार x म्हणजे 40% यालाच आपण 40/100 पण लिहितो बरोबर 40. आता आपल्याला माहिती आहे छेदात काही नाही तर छेदात 1 असतोच म्हणजे याच्या छेदात 1 याच्या छेदात 1. आता आपल्याला काय करायचं आहे तर x/1 गुणिला 40/100 बरोबर किती होतात 40/1. तर आपल्याला काय काढायचं आहे हा x काढायचा आहे. तर सरळ सरळ काय करायचं आहे आपल्याला तर हे 40 इकडे यायचे म्हणजे पहिले याला सोडवू तर किती याला कसं लिहिणार आपण 40 एका 40 गुणिला 100x 100x भागीला हे 40 आणि हे x इकडे देणार म्हणजे किती होणार x. आता याला सोडवणार आपण 1 0 कटला 1 0 कटला 4 कटले 4 कटले म्हणजे किती होणार किती उरले 100 म्हणजे x बरोबर किती होणार आपला 100. अशा प्रकारे आता आपण प्रश्न प्रकार 26वा पाहू. अपूर्णांकांचे शेकडेवारी. आता पहा एकदम सोपा आहे हा प्रकार 26वा. काय म्हणते 4/25 चे शेकड्यात रूपांतर करा म्हणजे 4/25 चे टक्के काढा. तर सेम प्रश्न आहे टक्के शेकडे काढा. शेकड्याचा अर्थ होतो 100 चेचा अर्थ होतो गुणाकार आणि हे जसं तसं लिहून टाकायचा. हे झाला आता तुमचा प्रश्न. याला सोडवायचा आहे 25 एका 25 25 चूक 100 4 चूक 16 म्हणजे आपला उत्तर किती होणार विद्यार्थी मित्रांनो 16%. म्हणजे 4/25 याचा शेकड्यात जर रूपांतर केला या अपूर्णांकाचा तर किती येणार 16%. सेम असं दुसरा प्रश्न पाहू. दुसरा पण एकदम सोपा आहे. काय म्हणते 3/4 चे शेकड्यात रूपांतर करा. 3/4 चे शेकड्यात रूपांतर करा. आता याला कसं सोडवायचं आहे तर सेम आपल्याला माहिती आहे शेकडा म्हणजे किती असतो 100 चेचा अर्थ होतो गुणाकार 3/4 घ्यायचे. हे झाली मांडणी. आता 4 ने भाग द्यायचा 4 एका 4 4 2 8 4 25 25 त्रिक 75 तर किती होणार आपला 75%. 3/4 या अपूर्णांकाचे जर आपण शेकड्यात रूपांतर केले तर किती होणार 75. आता यानंतर तुमच्या मनात एक डाऊट येत असेल 75% म्हणजे 3/4 कसे काय होणार 4/25 हे 16% कसे काय होणार. तर पहा पहिले हे याचा घेऊ आपण 16%. 16%लाच आपण कसं लिहितो 16/100. आता याला लहान रूप करायचं आहे अपूर्णांकाला लहान रूप करायचं आहे कारण या दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो तोपर्यंत भाग द्यायचा आहे जोपर्यंत त्या दोन्हीपैकी एका संख्येला भाग जात नाही. पहा 4 चूक 16 4 4 2 8 4 25 आला 4/25. आता भाग जाते का एका संख्येने या दोन्ही संख्येला 4 ला आणि 25 ला तर नाही म्हणजेच 4/25 हे 16% आहे. हे अपूर्णांकात आपण असं लिहितो टक्केत आपण असं लिहितो.
सेम याच प्रकारे 3/4 आहे. आता पहा 75% आपल्याला जर अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे, 75% जर आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे तर कसं करणार आपण? यालाच आपण कसं लिहितो, कारण टक्के म्हणजे 100 असतो, तर 75 भागिले 100, कारण हे खाली येणार अशा टाइप मुळे. आता पहा याला सोडवायचं आहे तर 5 1 5, 5 25, 5 2 10, 5 3 15, 5 4 20 आला 3/4. प्रश्नात पण तेच होता. अशा प्रकारे 75 चा आपण अपूर्णांक केला 3/4 आणि 3/4 या अपूर्णांकाचा आपण 75% केला. तर याच प्रकारे पुढे आपण तिसरा प्रश्न पाहू. आता पहा सेम प्रश्न आहे. 130/200 चे शेकड्यात रूपांतर करा. आता शेकडा म्हणजे किती असतो? 100. चे म्हणजे काय असतो? गुणाकार. आणि हे जसे तसे लिहून टाका. 2 काटले 2 काटले, खाली राहिले 2, वर राहिले 130. आता जर यांना भाग द्या तर किती होणार? 2 का 2, 2 छक 12, 2 पंच 10, म्हणजे किती होणार? 65%. आता हे 65%ला आपल्याला जर 130/200 रूपांतर करायचं आहे तर आपण कसं करणार? तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, कारण 130/200 ला आपल्याला मागच्या सारखा टक्क्यात रूपांतर करता येत नाही. का? कारण हे दोन्ही संख्या 100 पेक्षा मोठ्या आहेत. तर आपण मागे काय करत होतो? गुणाकार करत होतो. काय करत होतो? भागाकार. आता काय करायचं आहे आपल्याला? आता यांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे? म्हणजे याचा काय करायचं आहे आपल्याला? भागाकार करायचा आहे. मागे आपण गुणाकार करत होतो, आता आपल्याला काय करायचं आहे? भागाकार करायचा आहे. तर 200 ला कितीने भागले, किती कोणती संख्येने भागले की 100 येणार? तर 200 ला x ही संख्या समजू. समजा आपला उत्तर किती आला? आता आपला उत्तर किती आला? 65% का नाही? 65% आला. आता हे 65%ला आपल्याला इथं रूपांतर करायचं आहे. आपल्याला याच्यात रूपांतर करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे 100 पेक्षा मोठ्या संख्या आहे, टक्केपेक्षा मोठ्या संख्या आहेत, कारण टक्के म्हणजे किती असतो? 100 असतो एकूण किंमत. तर काय करायचं आहे? याचाच अर्थ आपण असं सुद्धा लिहू शकतो. आता आपण असा भाग देणार नाही. कसं? लहान रूप करणार नाही, कारण आपल्याला मोठा रूप पाहिजे, कारण संख्या मोठी दिलेली आहे 100 पेक्षा. लहान रूप करता येणार नाही, कारण उत्तर आपलं हेच येणार नाही. तर 100 ला कोणत्या संख्येने गुणावे? 100 ला कोणत्या संख्येने गुणावे की 200 येणार? तर पहा 100 गुणिला x ती संख्या बरोबर 200. आता गणिताचा नियम पहा. आता यालाच पण खाली आपण या संख्येने गुणलो x ने, तर वरी पण या संख्येने गुणायचं आहे. तर काय करायचं आहे? x गुणिला, आता वरी किती आहे? 130. हेच आला पाहिजे आपला उत्तर. हेच उत्तर आला पाहिजे. आता आपल्याला माहित नाही की संख्या x आहे, याला असं लिहितो आपण खाली एकदा, बरोबर 200. आता काय करायचं आहे? गुणाकार आहे, गणिताच्या नियमानुसार याची पलटी मारायची, तर भागाकारात होणार. तर 200 भागिले 100 बरोबर 100 एका 100, 100 दोन्ही 200, म्हणजेच ती संख्या आपल्याला भेटली 2. म्हणजेच x बरोबर 2, x बरोबर 2, म्हणजेच 100 ने गुणल्यास आपल्याला 200 भेटणार आहे. तर काय करायचं आहे? 65 गुणिला 2 छेद 100 गुणिला 2 बरोबर किती येणार? 65 दोन्ही 130, 100 दोन्ही 200. तर अशा प्रकारे आपण 65%चे 130/200 मध्ये रूपांतर केले आणि 130/200 चे आपण 65% मध्ये रूपांतर केले. तर अशा प्रकारे आहेत. आणि यानंतर आपण चौथा प्रश्न पाहू. याच प्रकारामधला 26वा चौथा आहे. 21/300 चे शेकड्यात रूपांतर करा. आता हा प्रश्न आहे, तर सेम असंच करायचं आहे, कारण खाली मोठी संख्या 100 पेक्षा. तर एक लक्षात ठेवा, चे असतो गुणाकार
शेकडा म्हणजे असतो 100 आणि हे जसं तसं लिहून टाकायचा. 2 कटले 2 कटले 3 एका 3 3 7 21 म्हणजे किती आले 60%. आता 60% आले. आता आपल्याला या 60%चे रूपांतर याच्यात करता आले पाहिजे अपूर्णांकात, म्हणजे हे उत्तर आला पाहिजे. तर 60%ला आपण कसं लिहितो 7/100 7/100 लिहितो. आता 100 ला कोणत्या संख्येने गुणावे की 300 येणार, कारण आपल्याला 60% वरून हे काढायचं आहे अपूर्णांक. तर काय करायचं आहे, तर गुणिला x बरोबर 300, कारण हेच आपल्याला काढायची. यानंतर 7 आहे म्हणजे 7 गुणिला x बरोबर किती यायला पाहिजे 21. आता पहा ती संख्या माहित नाही आपल्याला, ती संख्या माहित नाही म्हणजे 100 ला कोणत्या संख्येने गुणावे की 300 येणार हे माहित नाही आपल्याला. तर हे गुणाकार आहे, इथं भागाकार करायचा पलटी मारून. तर किती येणार 300 भागिले 100 2 कटले 2 कटले म्हणजे ती संख्या होणार x x बरोबर 3. तर आपण काय करणार इथे 3 x काढून टाकू, x काढून टाकू कारण खाली पण 3 ने वरी पण 3 ने. आता 3 7 किती होतात 21, 100 त्रिक किती होतात 300. तर 60% वरून आपण 21/300 काढले, ती 21/300 वरून आपण 60% ही संख्या काढली. तर अशा प्रकारे आपण प्रकार पाहिलेला आहे. प्रकार 26वा. आता यामध्येच आपल्याला असं पण करता येते. पहा आता थोडा चेंज पण करू शकतो आपण. आता हा प्रश्न 26वाच आहे आणि यामधला हा प्रश्न आहे 24 हे 50 चे शेकडा किती. आता काय करायचं आहे, यालाच आपण असं लिहितो 24/50 चे शेकड्यात रूपांतर करा. कारण मागं पण आपण हेच प्रश्न लिहिलता. आता याच प्रश्नाला आपण असा पण लिहू शकतो. हे एकच आहे, दोन्ही फक्त मांडणी वेगवेगळी आहे. 24 हे 50 चे शेकडा किती किंवा 24/50 चे शेकड्यात रूपांतर करा, एकच आहे. तर काय करायचं आहे 24/50 गुणिला 100. 1 कटला 1 कटला 5 1 5 5 2 10 24 2 48. तर किती येणार 48%. 48% आले. आता तुम्हाला माहिती आहे या 48 चे आपल्याला याच्यात पण रूपांतर करता येतात. तर याचाच अर्थ काय 24 हे एकूण रुपये आहे, 24 रुपये आहे 50 रुपयाचे शेकडे किती. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे 24 हे रुपया दिलेले आहेत आणि हे दिलेले रुपये आपल्याला शेकड्यात म्हणायचे की मी त्याला किती रुपये दिले, किती टक्के रुपये दिले, तर हे काढा म्हणते. मागं पण आपण असंच पाहिलं होतं. तर काहीच याच्यात अवघड नाही. हाही प्रश्न तोच आहे आणि हाही प्रश्न एकच आहे, दोन्ही प्रश्न एकच आहे. यानंतर प्रकार 27वा पाहू. आता पहा प्रश्न एकदम सोपा आहे, काही डोकं लावायची गरज नाही. पहा काय म्हणते, एका वस्तू विकल्याने खरेदीच्या 3/5 पट नफा झाला तर शेकडा नफा किती झाला. तर काय म्हणते नफा किती झाला 3/5 पट नफा झाला त्याला. तर या 3/5 चे आपल्याला शेकड्यात रूपांतर करायचे, या नफ्याचे आपल्याला शेकड्यात रूपांतर करायचे. म्हणजेच काहीच डोकं लावायची गरज नाही. सरळ सरळ 3/5 गुणिला 100 करून टाका, कारण याचे आपल्याला शेकड्यात रूपांतर करायचे आहे. ओके. आता याचे शेकड्यात रूपांतर करायचे. तर 5 1 5 5 2 10 20 5 20 त्रिक 60 म्हणजे किती होणार आपला 60%. म्हणजे 3/5 पट नफा झाला म्हणजे त्याला 60% नफा झाला. काहीच डोकं लावायची गरज नाही. यानंतर आपण प्रकार
28वा पाहणार आहोत. पहा आपल्याला म्हटलेलं आहे 740 चे 20% बरोबर किती होतात. तर आपल्याला म्हटलं आहे की 740 चे 20% बरोबर किती होतात. म्हणजेच ही एक संख्या दिलेली आहे. या संख्येतून 40% माल विकला गेला म्हणजे किती माल विकला गेला हे आपल्याला काढायचं आहे. तर एकदम सोपा आहे. चा अर्थ होतो गुणाकार म्हणजे 740 गुणिला 20 अशा प्रकारे मांडणी होईल. आणि छेदात 100. छेदात काय घ्यायचं 100 घ्यायचं. हे विसरायचं नाही कारण इथं तर अपूर्णांक पूर्ण झाला. इथे अपूर्णांक मात्र पूर्ण झाला नव्हता म्हणून आपण खाली 1 च्या ऐवजी शेकडा घेतला कारण 100 आपल्याला घ्यायचे होते. आता याला सोडवायचं आहे आपल्याला. तर सरळ सरळ गुणाकार आहेत. तर 7 दोन्ही 14 7 दोन्ही 14 शून्य देऊन टाकला 40 एका 40 म्हणजेच 3 शून्य उरले. आता 1 शून्य कटला 1 शून्य कटला. त्यानंतर 2 ने भाग जाईल. 2 साती 14 2 दोन्ही 4 म्हणजे 7/200. जर हा पर्याय असेल तर क्लिक करून टाका. जर नसेल तर याला सोडवा आणि याचं उत्तर येणार. म्हणजेच आपल्याला 7 रुपये 200 जणांना वाटवायचे आहे. म्हणजेच एकेकांच्या हिश्श्यावर किती रुपये येणार तर असं आहे. तर याचं उत्तर येणार 0.035. 0.035 ही संख्या म्हणजेच 20% होईल. 20% म्हणजे 0.035 किंवा 7/20. या दोन्हीपैकी जर पर्यायात कोणताही पर्याय असेल तर क्लिक करून टाका किंवा दोन्ही असेल तर एक पर्याय असतो दोन्हीपैकी दोन्ही तर ते क्लिक करून टाकायचं आहे. यानंतर याच वरचा आपण दुसरा प्रश्न पाहू. तर पहा याला जर सोडवायचा आहे तर सरळ सरळ दुसरा प्रश्न आहे 22/35 चे 49% बरोबर किती होतात. म्हणजेच या अपूर्णांकातून त्या माणसाने 19 या संख्येतून त्या माणसाने 49% संख्या घेतली म्हणजेच त्याने किती संख्या घेतली हे आपल्याला काढायला म्हटली आहे. तर काय करायचं आहे डायरेक्ट चा अर्थ गुणाकार 22/35 आणि 1 गुणाकार. आता खाली 1 न घेता कारण आपण टक्के काढायलो आणि ते पण अपूर्णांकांची. तर काय करायचं आहे तर खाली 1 न घेता डायरेक्ट 100 घेऊन टाकायचे कारण 100 आपल्याला द्यायचे. तर आता पहा याला डायरेक्ट गुणाकार करा. तर 22 गुणिला 49 भागिले 35 गुणिला 100. आता याला सोडवायचं आहे. तर 35 3500 होणार वरी. तर पहा यांचा डायरेक्ट गुणाकार करून टाकायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे गुणाकार करण्याची शॉर्टकट मेथड आहे. 9 दोन्ही 18 1808 असाला 1 4 दोन्ही 8 8 इथे लिहायचे 9 दोन्ही 18 1808 लिहायचे 8 दोन्ही 16 16 17 आणि 1 27 27 7 चले 2 4 दोन्ही 8 आणि 2 10. म्हणजेच आपलं उत्तर येणार 1078. तर 1078 इथे लिहून टाकायची. काही दुसरा विचार डोक्यात आणायचा नाही. आता याला सोडवायचं आहे लहान रूप करायचं आहे कारण लहान रूप होतो याचा. तर 2 पंच 10 2 पंच 10 2 त्रिक 6 2 नाम 18 2 2 साती 14 2 पंच 10. आता पहा कोणती कसोटी लागते याला. तर 9 12 आणि 5 17 म्हणजेच याला कसोटी लागत नाही. जर याला भाग दिला आपण याला जर भाग दिला तर हा जर पर्याय असेल तर क्लिक करून टाका किंवा हे सोडवल्याने 0.308 हा उत्तर येणार. तर हा पर्याय असेल तर क्लिक करून टाका. यानंतर तिसरा प्रश्न पाहू प्रकार 8 मधला प्रकार 28 मधला. आता पहा प्रश्न म्हटलेला आहे आपल्याला एक वस्तू विकल्याने 4/5 पट नफा झाला तर शेकडा किती नफा झाला आपल्याला काढायचा आहे. नफा आणि ते पण टक्क्यात. तर आपल्याला 4/5 पट नफा झाला त्या माणसाला.
म्हणजे आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे, फक्त आपल्याला आहे ना आपल्याला असं करायचं, पटीत दिला तर काय करायचं, डायरेक्ट 100 ने गुणून टाकायचं आहे. म्हणजे 5 1 5, 5 2 10, 0 4 2 8 म्हणजे 80% होणार. किती होणार? 80%. म्हणजे त्या माणसाला 4 पट 5 म्हणजेच काय होते 80. आता याला जर सोडवला आपण तर बेचूक 8 बेपंच 10 म्हणजे परत 30 संख्या भेटली आपल्याला, जी इथं आहे. 80 चे जर आपण रूपांतर केले तर 30 भेटली. फक्त इथं पट दिलेला आहे त्यामुळे कन्फ्यूज होतो. तर कन्फ्यूज व्हायचं नाही, डायरेक्ट याला अपूर्णांक समजायचं आणि या अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करायचे, असं समजून प्रश्न सोडवायचा आहे. आता या प्रकारामधला आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. आता पहा 3/12 बरोबर किती होतात. म्हणजेच या अपूर्णांकातून या संख्येतून 12% संख्या घेतली म्हणजेच त्याने किती टक्के संख्या घेतली ही काढायला म्हटले आपल्याला. तर काय करायचं आहे, डायरेक्ट आपल्याला माहिती आहे अपूर्णांक आहे 12 गुणिला छेचा अर्थ गुणाकार भागिला, तर 12 आणि छेदात 1 नसून 100 द्यायचा आहे. आता याला जर सोडवत बसायचं आपल्याला, पहिले याला लहान रूप करून टाकू. बेछक 12 बेपंच 10 हे त्याचा लहान रूप. आणि जर याचं लहान रूप करायचं आहे आपल्याला तर 3 1 3 3 चूक 12 म्हणजे 1/4 गुणिला 6/50 होणार. आता सोडवायचा आहे याला, तर काय करायचं आहे, डायरेक्ट गुणाकार आहे म्हणून गुणाकार 6 आणि 50 चूक 100 सॉरी 50 चूक 200 50 चूक 200 म्हणजे किती येणार आपला 6/200. 6/200 ला जर याला जर भाग जात असेल तर भाग द्या. 3 2 6 सॉरी 32 6 बे 100 म्हणजे 3/100 येणार. आता जर या हा पर्याय असेल तर क्लिक करून टाका, किंवा याला सोडवला आपण म्हणजे 3 रुपये 100 जणांना वाटले तर एकेकाच्या हिशोबावर किती येईल हे आपल्याला काढायचं आहे. तर किती येणार 0.03 म्हणजे आपल्याला काय सांगता येईल 12% म्हणजे 3.3 हे रुपये आहे. आता पहा प्रकार आपल्याला दिलेला आहे 29 आणि यात प्रश्न विचारलेला आहे 280 चे 12/60% बरोबर किती, किंवा यालाच आपण असं लिहितो 12 तर इथे पहा 12/60 आणि टक्के दिलेले आहे. म्हणजे एक गोष्ट आहे की टक्के आणि 12/60 यामध्ये कोणतं चिन्ह नाही, म्हणजे गुणाकार चिन्ह हा आहे, ही कन्फर्म झाली. तर प्रश्नानुसार मांडणी करू. 280 चे म्हणजे गुणाकार 12/60 गुणिला 100 म्हणजे 100. आता काय करायचं आहे, छेदात काही नाही तर छेदात काय करून टाकायचं आपल्याला 1 देऊन टाकायचा 1 गुणिला 1. आता याला सोडवत आहे तर सोडवत असताना पहिले याला सोडायचं आहे मग त्यानंतर याला सोडवू आपण. तर 280 गुणिला 12 करायचा आहे. तर 12 0 0 12 8 96 96 6 9 12 12 2 24 म्हणजेच 10 23 23 3 8 2 2 2 4 म्हणजेच 4360 म्हणजेच 4360 भागिले 7 गुणिला 100/1. आता यांचा गुणाकार करायचा आहे तर 4360 वर 2 शून्य देऊन टाकायचे 1 आणि 7. आता याला 7 ची कसोटी लागते का पाहू बघू. हा प्रश्न आपण नंतर बघू. तर अशा प्रकारे हा प्रकार 19वा आहे. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रकार पाहणार आहेत. तर जरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.